निमिष पाणी दे ना मला पहिला. मी ते काम करते, सगळं सेट करते कपडे. पाणी दे ना मला निमिष. ओके आणतोय का? थँक्यू सो मच. तर फ्रेंड्स, पाणी आणून दिलेलं आहे. ॲक्च्युली मी आत्ता काम करत करत इंस्टावरती रील्स स्क्रोल करत होते आणि तिथे एक व्हिडिओ आलेला होता की एक लेडीज सांगत होती तिचा डुप्लेक्स आहे आणि ती वरती बेडरूममध्ये होती, मुलगा पण तिचा होता, गेम खेळत होता आणि मग आमचा हा पण गेमच खेळतो तिकडं. तर ती म्हटली की मी माझ्या मुलाला 1 तास झाला तिचा मायग्रेनचा त्रास होत होता आणि तिला डोकं प्रचंड असं दुखत होतं आणि ती मुलाला म्हणले की मला पाणी आणून देतो. मुलगा म्हणला मम्मा थांब थोड्या वेळ की मी गेम खेळल्यानंतर आणून देतो. मग ते 1 तास जातो तिचा, पण तो काही पाणी आणून देतच नाही. मग ती खाली जाते, खाली तिचं किचन आहे असं तिनं सांगितलंय. मला जर आता व्हिडिओ भेटला ना मी तुम्हाला शेअर पण करेन. तर तिचं म्हणणं होतं की आपण स्वतःसाठी जगा. हा मान्य आहे, मला असं वाटतं की खरंच स्वतःसाठी जगलंच पाहिजे आणि प्रत्येक लेडीजनं स्वतःसाठी जगलं पाहिजे. पण मला ट्रायल बघायचं होतं की मी निमिषला म्हणते की निमिष मला पाणी आणून दे आणि तो पटकनी आणतोय का मला फक्त बघायचं. तो मी त्याला म्हणलं की निमिष पाणी आणून दे, तुमच्यासमोरच बोलले मी. तर हा येस मम्मा म्हणला तो, तिकडे कमिंग मम्मा असं म्हटलं. मला एवढं भारी वाटलं ना. म्हणजे शेवटी कसं माहिती आहे का, तुमचे संस्कार पण खूप महत्त्वाचे आहेत. आता मला एकंदरीत ह्याच्यावरनं कळलं. मी पण खरं तर टेस्ट घेत होती माझ्या मुलाची की खरंच तो पटकन आणून देतोय का पाणी, मला बघायचं होतं. कारण मुलांना आजकाल तुम्ही बघता की गेम खेळणं प्रचंड असं आवडतं पोरांना गेम खेळायला. मी म्हणलं की आता त्यांना पण तसंच गेम खेळतोय तर कदाचित तो मला पाणी आणून द्यायचं नाही असं माझ्या खरं मनात डाऊट आला. पण आपण जे संस्कार करतो ना पोरांवरती त्याच्यावर खरं मी डाऊट धरला आणि खरंच मी खूप प्राऊड फील करते की निमिषनं पटकन मला पाणी आणून दिलं. आणि असं वाटत होतं की खरंच की मुलं पण आपली असतील का नसतील असं. तो व्हिडिओ मी खूप वेळा ऐकला आणि स्वतःला खूप असं वाईट वाटायला लागलं की अरे आपण म्हणजे काही नाही म्हणत बघा की लेडीज स्वतःच इतकं कॉम्प्रोमाइज करतात लाईफमध्ये. आणि असं वाटलं की अरेच्या हा मुलं तर आपली आहेत का नाही, तर आपण मुलांसाठी तेवढं जगायचा प्रयत्न करतोय. कधी कधी किती गोष्टी कॉम्प्रोमाइज करतोय ह्या पोरांसाठी आपण. आणि असं एक मनात एक डाऊट येऊन गेला. पण खरंच मला खूप छान वाटलं की त्याने पटकन मला पाणी आणून दिलं. तर तुमची मुलं पण आहेत का, आणि मुलांची परीक्षा घेणं चुकीचं आहे हे मला पण कळतंय. पण कसं असतं माहिती आहे, कधी कधी ना आपल्या मनाच्या समाधानासाठी, आणि तुम्ही बघताना इंस्टावरती रील्स स्क्रोल करत करत अशी एखादी रील येते ना ती आपल्या मनाला स्पर्श करून जाते. मग त्यासाठी की चला आपली मुलं पण तशी नसतील ना, आपल्या मुलांवरती आपण डाऊट धरायला लागतो. आणि तेच मी काम केलेलं आहे आज. आणि मग मला असं खरंच इतकं छान वाटतंय ना आता की निमिषनं पटकनी पाणी आणून वगैरे दिलं मला खरंच वाटलं नव्हतं काय. म्हणजे मी डाऊट धरला होता की नाही, मला वाटलं की नाही देणार तो पाणी आणून वगैरे, पण खरंच त्यानं आणून दिलं पाणी. आणि मला इतकं भारी वाटतं आहे ना, काय सांगू तुम्हाला फ्रेंड्स. माझं सांगू का, कल आता तर सध्या मी तुम्हाला सांगते, माझा आता मोठा मुलगा 12वीचं पेपर झाले त्याचे. कदाचित तो म्हणजे CETच्या आता एक्झाम आहे, तो CET करून पुण्यातल्याच एका इंजिनिअरिंग कॉलेजला लागेल माझा मुलगा फर्स्ट इयरला. आणि हा छोटा माझा आता 8वीला आहे, म्हणजे गेला 8वीला. त्याचं नवीन शिक्षण पण सुरू झालं. तुम्ही एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं पण आहे तुम्हाला. पण इतकं मी लहानपणापासून पोरांना एवढ्या गोष्टी सवय लावलेल्या आहेत ना. तुम्ही म्हणसाल की एवढं सगळं हाय, एवढं चिंगूसपणा, पण चिंगूसपणातल्या ह्यातलं कोणती गोष्ट नाही काय फ्रेंड्स. माझ्या मुलांना मी प्रत्येक काय केलं माहिती आहे का, त्यांना मी अगदी लहान असल्यापासून की सवय लावलेली आहे की तू काहीतरी शाळेत म्हणा एखाद्या गेम्समध्ये ह्याच्यामध्ये तू काहीतरी जिंकल्यानंतर प्राईज मिळाल्यानंतर मी त्यांना काहीतरी गिफ्ट छोटं मोठं देत होते. आणि तुम्हाला मी सांगते 7वीपर्यंत गेल्या वर्षीपर्यंत निमिषला मी घड्याळच घेतलं नव्हतं. तुम्ही बघता आताच्या नर्सरीच्या मुलांना, पहिलेच्या मुलांना आईवडील 800-900 हजार रुपयाचं घड्याळ तर सहज घेतात. पण मी त्याला आता 8वीला गेलाय बघा, त्याला लास्ट इयरला म्हणजे आता डिसेंबरमध्ये बघा सप्टेंबरमध्ये त्याला मी घड्याळ घेतला. कारण की त्याचा स्पोर्ट्समध्ये त्याला नंबर आला होता म्हणून. नाही तर मी अजिबात असे लाडच करत नव्हते पोरांच्या अगदी सुरुवातीपासून. आणि जिम्मेदारी पूर्ण मुलांच्या पापांनी नाही. मीच ह्या गोष्टीत मी खूप हे असते मुलांच्या बाबतीत. त्यांचे कपडे म्हणा, त्यांना घ्यायचं काय सगळं मी बघते. कारण कसं असतं, दोघांपैकी एकाने जिम्मेदारी ही घेतली ना
तर मुलं व्यवस्थित हे करतात. नाहीतर आईवडिलांचं जर हे असेल ना तर मुलं फायदा घेतात. कसं होतं की हा जाऊ दे, मुलांचे पापा घेतात, मुलांचे पापा घेतात माझे, जाऊ दे मम्माचं हे करायचं नाही. मग एकाने डिसिजन घेतला ना मुलांना काय घ्यायचं काय नाही, तर खरंच मुलं खूप म्हणजे खूप छान संस्कारी घडतात. आणि मला खरंच खूप प्राऊड फील होतं की माझी मुलगा असा छोट्याने तर तसं केलेलं आहे. आता मोठ्याची आपण एकदा परीक्षा घेऊया. परीक्षा खरं घेणं चुकीचं आहे, पण कधी कधी घ्यावी लागते ना, तुम्हाला मी बोललेच. चला तर मग तुमची मुलं कशी आहेत मला सांगा. आणि मी आता असं डाऊट घेतलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून सांगा. आणि मला जमलं तर तो व्हिडिओ मी पुढे लावेन, नाहीतर सापडला तर, कारण मी तो सेव्ह केलेला नाहीये ना त्यामुळे. चला तर बाय बाय, काळजी घ्या सगळ्यांनी, बाय.